थांबा थांबा थांबा, कुठेही जाऊ नका. सुनंदन लेले क्रिकेट आणि बियॉन्ड हे बघत राहा, कारण राजकोटला आज टांगापलटी घोडे पसार हा प्रकार मला बघायला मिळालेला आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. खूप वाक्य आपण ऐकली आहेत, अगदी बऱ्याच वेळा ऐकली आहेत. या सामन्यामध्ये त्याची प्रचिती परत एकदा आली आहे, हे मात्र मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे, पहिल्या दिवशी खेळ चालू झाला, भारताच्या 3 विकेट गेल्या, 3-33चा स्कोर होता. भारतीय संघ अडचणीत आला होता. रवींद्र जडेजानी उत्तम साथ रोहित शर्माला दिली, दोघांनी सेंचुरीज केल्या. भारतीय संघ जरा सुस्थितीत आला. दुसऱ्या दिवशी भारताच्या 450 धावा झाल्या. आपल्याला वाटतं आहा काय भन्नाट बॅटिंग केली आहे भारतीय संघानं. अहो कसलं काय, बेन डकेट आला आणि त्यांनी फोडून काढलं. भारतीय संघाला नामोहरम करून टाकलं. सगळ्या गोलंदाजांवरती हल्लाबोल केला. डे एंडलाच अगदी कमी ओव्हरमध्ये इंग्लंड संघाने 200 धावा जमा करून ठेवलेल्या होत्या. वाटलं होतं बॅट्सबॉल काम करणार, इंग्लंड संघ भारतीय संघाला फोडून काढणार, प्रचंड मोठी धावसंख्या उभारणार, भारतीय संघाला अडचणीत आणणार. त्यातनंही दुसऱ्या दिवशीच्या अखेरीला रविचंद्रन अश्विनच्या आईला मला वाटतं हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. अश्विन सामना सोडून चेन्नईला पळाला. अडचणी अजून वाढल्या. भारतीय संघाचा महत्त्वाचा गोलंदाज चेन्नईला गेला. आता काय होणार? बेन डकेट नॉट आऊट होता, जो रूट त्याच्याबरोबर खेळत होता. तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि टिच्चून मारा करून इंग्लंड संघाला अक्षरशः डांबून ठेवलेलं होतं. त्या डांबून ठेवलेल्या अवस्थेमध्ये इंग्लंड संघाने घोडचूक केली. बॅट्सबॉलचा पाठलाग सोडला नाही, उलटे सुलटे शॉट्स मारले. मोठी धावसंख्या करण्याची एक संधी जी होती ती स्वतःहून त्यांनी तळ्यामध्ये ढकलून दिली. भारतीय संघाच्या हाती तिसऱ्या दिवशी 126 धावांची आघाडी लागली आणि त्याच्यानंतर अजून एक कलाटणी, मानसिक धक्का देणारी कलाटणी यशस्वी जयस्वालनी दिली. बेन डकेटला विसरता येईल अशी तोडफोड खेळी त्यांनीसुद्धा सादर केली, सेंचुरी केली आणि त्यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी अखेरीला सामन्यावरती बऱ्यापैकी जम बसवलेला होता. चौथ्या दिवशीचा खेळ चालू होताना कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना चौथ्या दिवशी संपेल. हो, आज चौथ्या दिवसाचा अखेर आहे, सामना संपलेला आहे, टांगापलटी घोडे पसार झालेला आहे आणि मी तुमच्यासमोर हा रिपोर्ट सादर करतोय. त्याचं कारण खेळाची सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिलनी अप्रतिम बॅटिंग केली. त्याच्यापेक्षा कुलदीप यादवनी ज्या सहजतेने बॅटिंग केली, 90पेक्षा जास्त बॉलचा सामना केला, छानपैकी 20-25 धावांचा टप्पा पार केला आणि त्याची सहजता बघून इंग्लंडची टीम मनातनं खचत गेली. शुभमन गिलचं अत्यंत दर्जेदार शतक हे 9 धावांनी हुकलं. तो बिचारा धावबाद झाला, मला खूप वाईट वाटलं. परंतु त्याच्यानंतर कुलदीप यादव बाद झाल्यानंतर परत एकदा बॅटिंगला आलेला, कारण यशस्वी जयस्वालच्या पाठीला चमक भरल्यामुळे तो शतकानंतर परतला होता. तो परत जे आला ते फ्रेश होऊन आणि त्यांनी आणि सरफराज खान, 2 मुंबईकर खेळाडू, तरुण खेळाडू यांनी आज जी काही फटकेबाजी केली आहे, अरे बाप रे बाप, अशी फटकेबाजी बघायला मिळत नाही. म्हणजे बॅट्सबॉलचा कानमंत्र हा मॅकलमनी इंग्लिश संघाला दिला आहे का राहुल द्रविडनी यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानला का दिला हे कळलं नाही. दोघांनी प्रचंड आक्रमक बॅटिंग केली. दोघांनी मिळून, मी परत आकडेवारीच्या बाबतीत चुकत असलो तर मला माफ करा, दोघांनी मिळून 10 सिक्सर 10 बाउंड्रीज मारल्या, 172 धावांची पार्टनरशिप केली आणि तीसुद्धा कमी याच्यामध्ये, कारण 6.5 रनची सरासरी त्यांनी षटकामागं ठेवली होती. ह्यांनी झालं काय, इंग्लिश संघ हा खचला होता, तो अजून खचत गेला. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मी तिसऱ्या दिवशीचा रिपोर्ट लिहिला सकाळ करता, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं की ज्या वेळेला इंग्लंड संघाने पहिल्या डावामध्ये प्रचंड मोठ्या चुका केल्या आणि वर्चस्व गाजवायची संधी गमावली, तेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंगला येताना त्यांच्या चेहऱ्यावरती आपण केलेल्या चुकीची जणू काही कबुली होती. त्यांचा चेहरा ऑलरेडी पडलेला होता. त्याच पडक्या चेहऱ्यांनी आज त्यांना चौथ्या दिवशी संपूर्ण दिवस खेळ करायला लागला, कारण भारतीय संघाने अति प्रचंड मोठी धावसंख्या तर उभारलीच,
वाटलं होतं इंग्लिश संघ 550 धावांचा पाठलाग तर करूच शकत नाही, शंकाच नाही, कुठल्याही संघाने 550 धावांचा पाठलाग केलेला नाही, इंग्लंड संघही करू शकत नाही. परंतु त्यांनी हाताला पांढरा रुमाल बांधावा. 4 बाद 28 काय, 5 बाद अजून काहीतरी काय, ऑल आऊट 122 काय, 40 ओव्हरच्या आत त्यांचा ऑल आऊट होतो काय, चौथ्या दिवशी सामना संपतो काय. मी तिसऱ्यांदा म्हणतो, टांगा पलटी घोडे पसार. इंग्लंडच्या संघाने एवढा मोठा पराभव स्वीकारला आहे 434 धावांचा काहीतरी, की जो कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणार आहे. बॅसबॉलबद्दल तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलणारच आहे, परंतु आज यशस्वी जयस्वालची बॅटिंग अफलातून. या मालिकेतलं दुसरं द्विशतक या पठ्ठ्याने साजरं केलं आहे आणि हे करत असताना त्यांनी काही चमत्कारिक गोष्टी करून दाखवलेल्या आहे. जिमी अँडरसन जो फलंदाजाला हलू देत नाही, धावा अगदी क्वचित देतो, बाउंड्रीज मारून देत नाही, त्या जिमी अँडरसनला लागोपाठ 3 बॉलवरती 3 षटकार आज त्यांनी ठोकून दाखवलेले आहेत. हे बघत असताना माईक आथर्टन जो इंग्लंडचा माजी कॅप्टन, 100 टेस्ट खेळलेला माणूस, तो सुद्धा ओ माय गॉड अशी प्रतिक्रिया देत होता. हे आज मला पत्रकार कक्षामध्ये बघायला मिळालेलं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, आज यशस्वी जयस्वालनी समोरच्या टीमवरती केलेला हल्ला हा बरेच दिवस लक्षात राहणार आहे. हे विकेट बॅटिंगला पोषक होतं मान्य आहे, पण म्हणून त्याच्या बॅटिंगचं कौतुक कमी होऊ शकत नाही, कारण त्यांनी दुसऱ्या डावामध्ये केलेल्या बॅटिंगनी इंग्लंडची संघ मनातनं खलास होऊन गेला. आणि नंतर भारतीय संघ जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा जडेजानी सूत्र हातात घेतली. लोकल बॉय जडेजा 5 विकेट त्यांनी काढलेल्या आहेत. काय बोलावं या खेळाडूला. 3 बाद 33ला बॅटिंगला आला, शतक केलं, रोहित शर्माबरोबर भागीदारी केली, भारतीय संघाला अडचणीत बाहेर काढलं. पहिल्या इनिंगला सुद्धा सुंदर टिचून बॉलिंग केली जेव्हा विकेट अजून बॅटिंगला चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डावामध्ये 5 विकेट काढण्याची कमाल केलेली आहे. क्या बात आहे जडू. सर रवींद्र जडेजा, सॅल्यूट आहे तुम्हाला. भारतीय संघाच्या हाती 400पेक्षा जास्त धावांचा विजय लागलेला आहे. ह्याच्यापेक्षा मोठा विजय असू शकत नाही. तो सुद्धा इंग्लंड टीम विरुद्ध, तो सुद्धा भारतीय संघातले काही महत्त्वाचे खेळाडू नसताना बॅटिंगच्या बाबतीत. पण आता ती कमतरता जाणवत नाही आहे, कारण सरफराज खाननी दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंचुरी करताना दाखवलेली चमक, प्रगल्भता, सहजता या सगळ्या गोष्टी मनाला भावणाऱ्या होत्या. यशस्वी जयस्वालचं दुसरं द्विशतक लक्षात राहणार आहे. जडेजानी आपली अष्टपैलू उपयुक्तता सिद्ध केलेली आहे, हे 1000 वेळा सांगावंसं वाटतं. आणि हे करत असताना त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात दाखवलेली चमक विलक्षण होती. त्यामुळे आजचा विजय हा सर्वार्थानं आनंद देणारा होता. 2-1 अशी आघाडी भारतीय संघाने घेतलेली आहे आणि आता विश्रांतीसुद्धा जास्त मिळणार आहे. रांची टेस्टच्या अगोदर अजून एक वाच्यता मी आत्ताच करून ठेवतो. या मालिकेसाठी ज्या 5 सेंटरला मॅचेस होत आहेत, टेस्ट मॅचेस होत आहेत, 5ही सेंटरला भिंगरी फिरकीचं विकेट नाही आहे. राजकोटचं विकेट टर्निंग ट्रॅक नव्हतं. मी परत सांगतो तुम्हाला, अजिबात टर्निंग ट्रॅक नव्हतं. यावरती भारतीय संघाने मनातनं दिलेला धक्का हा काम करून गेलेला आहे. त्यामुळे वेल प्लेड इंडिया. 2-1 आघाडी ही फार आनंद देऊन जाते. तुम्हाला काय वाटतं आज यशस्वी जयस्वाल सरफराजच्या बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. त्याची मला प्रतीक्षा असेल. त्याबरोबर दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंड संघ का गडगडला, तुमचं मत काय सांगा. मग उद्याच्या ब्लॉगमध्ये मी माझं मत सांगेन. आपण थोडासा उलटा खेळ खेळूया. तुमच्या प्रतिक्रिया जबरदस्त येत आहेत, कारण तुम्ही सुनंदन लेले क्रिकेट आणि बियॉन्ड यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल नक्कीच सबस्क्राईब केलेलं आहे. काही जण बघतायत, सबस्क्राईब करत नाही आहेत. तुम्हीच संधी घालवताय, कारण इंटरॅक्शनला मजा येते. म्हणून मी म्हणतो, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनल. उद्या परत नवीन विषय घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे, कारण बोलण्यासारखं खूप आहे. मॅच अगोदर संपली आहे, मी राजकोटलाच थांबणार आहे. इथनंच मी रांचीला जाणार आहे, पण त्याच्या अगोदर काही मुद्दे मांडायचे आहेत, ते मांडून मगच राजकोटचा निरोप घेणार आहे. आत्ता प्रेस कॉन्फरन्सला पळतो. बाय बाय.